1964 मधलं हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये जो दंड 1000 होता सेम विधेयक जसंच्या तसं 1000 करून 50,000 केला. एवढंच आहे विधेयक. या विधेयकामध्ये काही नवीन निर्बंध आले का? कोणतेही नवीन निर्बंध आले नाही. या विधेयकामध्ये डेफिनेशन बदलली आहे का? डेफिनेशन बदलली नाही. म्हणजे 64 पासून 2025 पर्यंत जो कायदा आहे त्या कायद्याच्या कोणत्याही शब्दामध्ये बदल न होता फक्त दंड वाढेल. पण एक गोष्ट ठरली आहे, भास्करराव म्हणाले की 1000 रुपये दंड होता तेव्हा भरणं सोपी होतं. कारण त्या 1000च्या मर्यादेत होतं. त्यामुळे तिथं जायचं, 20 रुपये द्यायचे, 25 रुपये द्यायचं सोपी होतं. जेव्हा 50,000 दंड झाला तेव्हा मात्र सर्वांना लक्षात आलं की आता अडचणी वाढू शकतात. आणि म्हणून मी जसं अगोदर सांगितलं की अशा विशिष्ट भागावर काही अडचणी असतील तर तो भाग कायद्यामध्ये तुम्हाला डिलीट करता येतो. पण अध्यक्षाला सरसकट अशी सूट दिली तर यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग कदाचित काही लोक असा प्रश्न करतील तर 64 मध्ये तर कायदाच होता, तो आजपर्यंत आहे. आता जर आपण कायदा मागे घ्यायचा असेल तर माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, एक तर त्यांनी एक छोटी समिती करावी किंवा एक बैठक आयोजित करावी. आणि मी सुद्धा सुरुवातीला सांगितलं यावर चर्चेत भाग घेताना की काही विशिष्ट भाग सोडायचा असेल तर सोडता येईल, पण सरसकट जर तुम्ही कायदा मागे घेतला तर त्यातून होणारे परिणाम आपण काही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये इथं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर जिल्हे डिलीट करू शकतो. तो अधिकार आपल्याला सरकारवरून आहे. हे जिल्हे डिलीट करायला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण तेवढ्या 2-3 जिल्ह्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राला सूट दिली तर यातून मात्र एक चांगला प्रघात आपण निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक आयोजित करावी आणि सुधारणा करून पुन्हा निश्चितपणे आपल्याला वनराईचं रक्षण करणं जबाबदारी आहे की आपल्याला नवीन रूपात आणता येईल का एवढं तपास.